तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असेल तर सुखी होताल. 5 मिनिट वेळ काढून नक्की ऐका व्हिडिओ. तुमचं असं विचार करणं चुकीचं आहे की लोक तुम्ही त्यांच्यापासून लांब गेले तर रडतील, पण आपण बऱ्याच वेळा तिरडीच्या मागे चालणाऱ्या लोकांना हसताना पाहतो. सगळ्यांना स्वतःचं सुख सगळ्यात आधी महत्त्वाचं वाटतं. दुसऱ्यांचा विचार ते रिकाम्या वेळातच करतात. तुमचा प्रामाणिकपणा आणि समोरच्याच्या चुका कधीही दुसऱ्यांना समजावून सांगू नका. एक दिवस खऱ्या गोष्टी वेळेनुसार आपोआप समजून सांगतील. तुम्ही जेवढे खरे राहाल तेवढेच एकटे राहताल. आयुष्य खूप छोटं आहे. जे तुमच्याबरोबर चांगलं वागतात त्यांचे नेहमी आभार माना, आणि जे तुमच्याबरोबर चांगलं वागत नाहीत त्यांना हसून माफ करा. अशा लोकांच्या वागण्यावर कधीही भरोसा ठेवू नका, ज्यांच्या स्वभावातच दुःख देणे आणि धोका देणे असते. कारण पाण्याला आगीने कितीही गरम केले तरीही पाणी आगीला विझवण्यासाठी पुरेसे असते. काही वेळा काही गोष्टींना थांबवल्यामुळे नुकसानच होते, त्यामुळे त्यांना जाऊ द्या. ध्यान करण्याचा अर्थ आहे मनातून हसा, आणि सेवेचा अर्थ आहे या हसण्याला दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा. भाग्यवान ते लोक नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळतं. भाग्यवान तर ते लोक असतात ज्यांना जे मिळालं आहे त्यांना ते चांगलं बनवतात. स्वतःला हरवून बसतो आपण लोकांना मनवता, आणि लोक विचारतात काही त्रास तर नाही ना. जर उद्याचा दिवस पाहिलाच नाही तर आजचा दिवस का खराब करायचा. ज्या क्षणाला हसू शकतो त्या क्षणाला उद्यासाठी का रडायचं. खूप महाग असते असं प्रेम ज्याच्यामध्ये स्वतःला खूप स्वस्त केलं जातं. ज्याप्रमाणे थोडेसे औषध भयंकर रोगाला बरं करते, त्याप्रमाणे देवाची थोडीशी आठवण आणि भक्ती माणसाच्या कष्ट आणि दुःखांचा नाश करते. कारणांमुळे आज सोपा होईल आणि उद्या कठीण होईल, आणि शिस्तीमुळे आज कठीण बनेल आणि उद्या सोपा बनेल. नेहमी लक्षात ठेवा, अशा व्यक्तीला कधीही टाळू नका जो तुमच्यावर प्रेम करतो, तुमची काळजी घेतो, तुमची आठवण काढतो. कारण एक दिवस जेव्हा तुमचे डोळे उघडतील तेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल की तुम्ही तारे मोजता मोजता चंद्राला गमावलं आहे. दुसऱ्याकडून सन्मानाची अपेक्षा करू नका, कारण या गोष्टी तुम्हाला कमजोर बनवतात. कोणताही माणूस कितीही वाईट असला तरी त्याच्यामध्ये कोणता ना कोणता चांगला गुण नक्की असतो. त्यामुळे मधमाशीसारखं बनून गुणांचा गोडवा एकत्रित करत राहा. रडल्यामुळे माणूस कमजोर बनतो हे चुकीचं आहे. खरं तर रडून रडून तुटलेला माणूसच सगळ्यात जास्त मजबूत बनतो. शब्द कसेही असले तरी चालतील. शब्दांनी मन आनंदी झाले तर त्याला अर्थ आहे, नाहीतर सगळं व्यर्थ आहे. कोणाची परिस्थिती कशी आहे हे विचारल्याने परिस्थिती थोडीच ठीक होते. फक्त मनाला समाधान मिळते की या गर्दीमध्ये आपलं कोणीतरी आहे. आपल्याजवळ जे आहे त्याचा आनंद आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपल्याजवळ जे नाही त्याची चिंता करणे आपण सोडून देऊ. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, देव फक्त दिशा दाखवू शकतात, त्या मार्गावर चालणं तुमचं काम आहे.
आणि जर तुम्हाला त्या मार्गावर चालायचे नसेल तर तुमचा देवाला दोष देणे व्यर्थ आहे. जेव्हा कोणतीही गोष्ट तुमच्यापासून लांब जाईल त्यावेळेस समजून घ्या की देव तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी देणार आहे. जर तुम्ही दुःखावर लक्ष दिले तर तुम्ही नेहमी दुःखी राहाल आणि तुम्ही सुखावर लक्ष दिलं तर नेहमी सुखी राहताल. तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष देता ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात करते. हा निसर्गाचा नियम आहे. चिंता सोडा आणि झोपी जा. देव तुमच्या सगळ्या चिंता आणि अडचणींपेक्षा मोठा आहे. वेळ खूप विचित्र आहे. वेळेनुसार चाललं तर ती नशीब बदलून देते आणि नाही चाललं तर नशीबच बदलून टाकते. ज्या दिवशी आपलं मन देवाची आठवण काढायला लागते आणि भक्तीमध्ये मन रमवणं सुरू करतं त्या दिवशी आपल्या अडचणीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये येणं बंद करते. माणसांची पारख करायची असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरून नाही तर त्यांच्या चारित्र्यावरून करा. कारण सोनं नेहमी लोखंडाच्या तिजोरीतच ठेवलं जातं. कोणताही स्वार्थ असल्याशिवाय कोणतीही व्यक्ती तुम्हाला इज्जत देत नाही. त्यामुळे इतके यशस्वी व्हा की स्वार्थ असल्याशिवाय लोक तुमची इज्जत करतील. कधीही निराश होऊन बसू नका. काय माहीत उद्या तुमच्या आयुष्याचा सगळ्यात चांगला दिवस असेल. जगामध्ये प्रत्येक माणसाचे परिवर्तन नक्की आहे. कोणाचे मन परिवर्तन होते तर कोणाची वेळ. बऱ्याच वेळा देव तुम्हाला यासाठी संपन्न बनवतो की तो प्रत्येक घराघरामध्ये जाऊन तुमच्या आसपासच्या गरजू लोकांची मदत करू शकत नाही. संयम ठेवा. बरोबर वेळ आल्यानंतर तुम्हाला ते सगळं मिळेल ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत केली आहे. अशा माणसाला तुमची आलोचना करण्याचा कधीही अधिकार आहे जो आलोचना करण्याबरोबरच तुम्हाला मदत करण्याची भावना ठेवतो. हृदयापासून जे दिले जाते ते हाताने देता येत नाही आणि शांत राहून जे सांगू शकतो ते शब्दांनी सांगता येत नाही. माणूस बना. फक्त नाव रूप चेहऱ्याने नाही तर मन बुद्धी आणि ज्ञानाने बना. काही लोक त्यांच्या घमेंडी स्वभावामुळे मौल्यवान नाते गमावून बसतात आणि काही लोक नातं वाचवता वाचवता आपलं महत्त्व गमावून बसतात. जे स्वतःसाठी नियम बनवत नाहीत त्यांना दुसऱ्यांच्या नियमावर चालावे लागते. जर वाईट मानसिकतेच्या लोकांना समजावल्याने त्यांनी समजून घेतलं असतं तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिले नसते. यशस्वी होण्यासाठी एकट्यालाच पुढे जावे लागते. लोक तर मागे तेव्हा येतात जेव्हा तुम्ही यशस्वी व्हायला लागता. वेळोवेळी सहानुभूती दाखवणारे लोक परिस्थिती बदलल्यानंतर लांब उभे असलेले दिसतात. जे आपल्याजवळ आहे त्याच्यामध्येच खुश राहायला शिका. आपल्यासारखं जगणं काही लोकांचं स्वप्न असू शकतं. हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.